मिनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण गडिंग्लजमधील 5 जिल्हा परिषद गट आणि 10 पंचायत समिती गणांचा आढावा घेतोय। मागच्या भागात आपण भडगाव जिल्हा परिषद गटाचा आढावा घेतल्यानंतर आज आपण जाणार आहोत ते त्याच्या नजीकच्या नेसरी गटामध्ये। तर नमस्कार, मी प्रकाश चौथे आणि आपण पाहत आहात गडिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यातील घराघरात केबल नेटवर्कच्या माध्यमातून पाहिले जाणारे सर्वांचे आवडते टीव्ही चॅनल अर्थात आर न्यूज चॅनल। आज आपण ओळख करून घेऊया 64 नंबरच्या नेसरी या जिल्हा परिषद गटाची। नेसरी गटाचे आरक्षण सर्वसाधारण अर्थात खुले झाले असून या गटात 127 हडलगे आणि 128 नेसरी या 2 पंचायत समिती गणांचा समावेश आहे। त्यापैकी हडलगे गण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला असून नेसरी गण खुला आहे। मतदार संख्येचा विचार करता हडलगे गणामध्ये 7858 पुरुष, 8771 स्त्रिया आणि इतर एक अशा एकूण 16630 मतदारसंख्या आहे। तर नेसरी गणामध्ये 7801 पुरुष, 8003 स्त्रिया असे एकूण 15804 मतदारसंख्या आहे। एकूणच नेसरी गटाची मतदारसंख्या ही 32434 इतकी आहे। या गटात समाविष्ट असणाऱ्या गावावर एक नजर टाकूया। 127 हडलगे मध्ये हडलगेसह तावरेवाडी, बिद्रेवाडी, वाघराळी, हेब्बाळ जलत्याळ, लिंगणूर कसबा नेसरी, मांगनूर तर्फ सावतवाडी, जांभूळवाडी, मंगुरवाडी, दुगुनवाडी, मासेवाडी, तेगिनहाळ, बटकनगले, शिवपूर तर्फ नेसरी, हेळेवाडी, कडाल, तावरेवाडी, डोनेवाडी ही गावे येतात। तर 128 नेसरी पंचायत समिती गणात नेसरीसह मलदेवाडी, तळेवाडी, अर्जुनवाडी, सावतवाडी तर्फ नेसरी, कानडेवाडी, टिक्केवाडी, सरोळी, कुमरी, यमेहट्टी, काळमवाडी, सांबरे ही गावे समाविष्ट आहेत। मागील निवडणुकीमध्ये इथे भाजपच्या हेमंत कोलेकर यांनी बाजी मारली होती। त्यांच्या विरोधात दीपक जाधव राष्ट्रवादीकडून तर संग्रामसिंह कुपेकर शिवसेनेकडून लढले होते। नेसरी पंचायत समिती गणात काँग्रेसचे विद्याधर गुरबे विजयी झाले होते। भाजपच्या दयानंद भादवनकर आणि शिवसेनेच्या भैरू पाटील यांना पराभव पत्करावा लागला होता। आत्ताच्या हडलगे पण त्यावेळच्या बोगडीकट्टी गणात काँग्रेसच्याच इंदू नाईक विजयी झाल्या होत्या। भाजपच्या सुनीता पाटील यांचा इथे अल्पमतात पराभव झाला। शिवाय कल्लवा नाईक याही इथे शिवसेनेकडून लढल्या होत्या। गत विधानसभेच्या आकडेवारीवरून या गटातील नेत्यांच्या ताकदीचा विचार करायचा झाल्यास हडलगे गणामध्ये नंदाताई बाबुळकर यांना 2549, राजेश पाटील यांना 2062, मानसिंग खोराटे यांना 1293, अप्पी पाटील यांना 1789, शिवाजी पाटील यांना 2712 अशी मतं मिळाली आहेत। तर नेसरी गणामध्ये नंदाताई बाबुळकर यांना 3253, राजेश पाटील यांना 2077, मानसिंग खोराटे यांना 681, अप्पी पाटील यांना 700 तर शिवाजी पाटील यांना 3978 अशी मते मिळाली आहेत। एकूण या नेसरी गटाचा मताचा विचार केल्यास नंदाताई बाबुळकर यांना 5802, राजेश पाटील यांना 4139, मानसिंग खोराटे यांना 1974, अप्पी पाटील यांना 2489 तर शिवाजी पाटील यांना 6690 मते मिळाली आहेत। आत्ताच्या उमेदवारीचा विचार केल्यास विद्याधर गुरबे, प्रथमेश दळवी, गिरिजादेवी शिंदे, जिवाजी शिंदे, हेमंत कोलेकर, संग्रामसिंह कुपेकर, गंधाले कुपेकर, दीपक कांबळे, दयानंद भादवनकर, अजित तुरटे, युवराज पाटील, लक्ष्मण पाटील आदींनी अर्ज दाखल केले आहेत। विद्याधर गुरबे काँग्रेसकडून, संग्रामसिंह कुपेकर राष्ट्रवादीकडून आणि गिरिजादेवी शिंदे भाजपकडून लढणार आहेत। हडलगे पंचायत समितीसाठी वैशाली पाटील, रेश्मा पाटील, अंकिता पाटील, स्वप्नील पाटील, प्रगती जाधव, स्नेहल जाधव, रंजना भिकले, कविता कुपेकर, वैजयंता पाटील, सुनीता पाटील आदींनी अर्ज दाखल केले आहेत। तर नेसरी पंचायत समितीसाठी रामचंद्र परीट, प्रकाश मुरकुटे, दिनकर वळदकर, राजाराम सावंत, बबन पाटील, अजित तुरटे, दयानंद भादवनकर, संजय मंडलिक, विजय पाटील, रवींद्र हिडदुगी, अमर हिडदुगी, दत्तात्रय पाटील, प्रथमेश दळवी आणि संतोष पाटील आदींनी अर्ज भरले आहेत। 27 जानेवारी पर्यंत अर्ज मागे घेण्यास मुदत आहे। त्यानंतर कोण राहणार रिंगणात आणि कशी होणार लढत याचे चित्र स्पष्ट होणार आहे। तोपर्यंत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। त्यासाठी आमचे आर न्यूजचे YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।